नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात वित्त विभागाचा महत्त्वाचा शासनीय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात वित्त विभागाचा दिनांक 26 मे 26 रोजी महत्त्वपूर्ण शासनीय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शासनाने कर्मचाऱ्यांना स्वग्राम सवलत उपभोगण्याची संधी संपूर्ण सेवा कालावधीत प्राप्त होत राहावी या दृष्टिकोनातून स्वग्राम घोषित करण्याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत प्रथम प्रवेश केलेल्या दिनांकापासून 6 महिन्यात स्वग्राम घोषित करणे बंधनकारक अनिवार्य असणार आहे. याबाबतच्या सूचना समावेश नवनियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशातच नियुक्ती अधिकाऱ्यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच स्वग्राम बदलण्याची संधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यास संपूर्ण शासन सेवा कालावधीत एकदाच अनुज्ञेय असणार आहे. तसेच ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यापूर्वी प्रथम नियुक्ती दिनांकापासून 6 महिन्याच्या आत स्वग्राम घोषित केले असून 6 महिन्यानंतर विवाह अथवा अन्य प्रयोजनामुळे प्रथम घोषित केले असून 6 महिन्यानंतर विवाह व अन्य प्रयोजनामुळे प्रथम घोषित केलेल्या स्वग्राम बदल केल्या असल्यास अशा कर्मचाऱ्यांनाही सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पुढील सेवा कालावधीत स्वग्राम बदल करण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध असणार आहे. तसेच विहित कालमर्यादेनंतर स्वग्राम घोषित केलेल्या अविवाहित महिला विवाहित महिलांना विवाह, घटस्फोट, वैधव्य, परिपक्वता, पुनर्विवाह या घटना प्रसंगास अनुसरून स्वग्राम बदल झाले असल्यास सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत स्वग्राम बदल करणे बंधनकारक असणार आहे. तसेच अविवाहित महिला विवाहित महिलांना सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर विवाह, घटस्फोट, वैधव्य, परिरिक्त्या, पुनर्विवाह या घटना प्रसंगात अनुसरून स्वग्राम बदल झाल्यास सदर घटनेच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत स्वग्राम बदल करणे बंधनकारक असणार आहे. धन्यवाद.